हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरला आपण अँगल बिटवीन टू लाईन्स हा थेरम बघितलेला आहे आणि त्याबरोबर त्याच्या पुढच्या नेक्स्ट जो सेकंड एक्सरसाइज आहे त्यातील काही क्वेश्चन्स बघितलेले बरोबर ना. त्याला पॅरलल काही एक्झाम्पल्स एक्स्ट्राचे एक्झाम्पल्स पण आपण बघितलेले. तर बघा, तुम्हाला आठवतं काय, टॅन थीटा म्हणजेच ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. दिस इज given joint equation of pair of lines passing through origin. म्हणजे हे काय बघा, जॉइंट इक्वेशन आहे पेअर ऑफ लाईन्सचं. लाईन्स ओरिजिन मधून पास होत आहेत बरोबर ना. तर आपल्याला मग माहित आहे हे जर ते जॉइंट इक्वेशन असेल तर अँगल बिटवीन दॅट टू लाईन्स आपण फॉर्म्युला बघितलेला आहे. दॅट इज अ टॅन थीटा इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला बघा, 2 h स्क्वेअर मायनस ab आणि डिवायडेड बाय किती बघा, a प्लस b, वेअर दिस a प्लस b नॉट इक्वल्स टू 0 बरोबर ना. तर हा फॉर्म्युला बघितला. आता या फॉर्म्युला नंतर आपण काही कंडिशन्स बघितलेल्या आहेत. आता इथं ज्या दोन लाईन्स आहेत, समजा मी त्या दोन लाईन्सना नाव देतो L1 आणि L2. या त्या दोन लाईन्स आहेत की ज्या ओरिजिन मधून पास होत आहेत आणि ज्यांचं कंबाईन इक्वेशन ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर बरोबर 0 दिलेलं आहे बरोबर. आता त्यांच्यातला अँगलचा फॉर्म्युला काय आहे, tan theta is equals to 2 h स्क्वेअर मायनस ab डिवायडेड बाय a प्लस b बरोबर. आता मग या दोन लाईन्सचं नेचर पण आपण सांगू शकतोय. बघा, त्या दोन लाईन्स L1 इज परपेंडिक्युलर टू L2. कधी सांगा, that two lines are perpendicular to each other but passing through origin. कधी हे शक्य आहे सांगा, yes, when a plus b is equals to 0. म्हणजेच काय, कोइफिशियंट ऑफ x स्क्वेअर प्लस कोइफिशियंट ऑफ y स्क्वेअर इज इक्वल्स टू जर 0 आलं तर आपण काय म्हणू शकतो, त्या दोन लाईन्स काय आहेत, एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. आता लक्षात घ्या, हे परपेंडिक्युलरची कंडिशन आहे. याचा यूज तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये म्हणजे सीईटी साठी वगैरे भरपूर यूज होणार आहे. कारण तुम्हाला त्या लाईन्सचं नेचर जर दिलेलं असेल, म्हणजे तुम्हाला काय करतात, दिलेल्या इक्वेशन मध्ये एखादा अननोन त्यामध्ये इंट्रोड्यूस केलेला असतोय. समजा kx स्क्वेअर प्लस 4xy प्लस 3y स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. And if the lines are perpendicular, then what is the value of k? म्हणजे इथं तुम्ही काय करू शकता, मग x स्क्वेअरचा कोइफिशियंट प्लस y स्क्वेअरचा कोइफिशियंट यांची सम किती आहे, 0 आहे बरोबर. मग त्यावरून तुम्हाला त्या अननोनची किंमत मिळू शकते, लक्षात घ्या. त्याबरोबर नेक्स्ट समजा ते L1 आणि L2 या दोन लाईन्स जर कोइन्सिडेंट असतील, L1 कोइन्सिडेंट टू L2 किंवा L1 इज पॅरलल टू L2 म्हटलं तरी चालेल. कधी हे शक्य आहे बघा, व्हेन दिस हॅपन्स h स्क्वेअर मायनस ab इज इक्वल्स टू 0 किंवा आपण ते असं म्हणू शकतोय h स्क्वेअर इज इक्वल्स टू ab. म्हणजे त्या दोन लाईन्स परपेंडिक्युलर कधी, जेव्हा a प्लस b बरोबर 0 असेल, आणि पॅरलल किंवा कोइन्सिडेंट कधी, जेव्हा h स्क्वेअर मायनस ab बरोबर काय असणार आहे, 0 असणार आहे. तर या पद्धतीनं मग या दोन कंडिशन्स वरून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. बघा, तुम्हाला आठवतं काय, आपण हा टॉपिक संपल्यानंतर याचे जे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत सीईटी साठी किंवा जेडब्ल्यू साठी, तर ते क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. लक्षात घ्या, त्या क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला याचा यूज होईल. म्हणजे त्या लाईन्स जर कोइन्सिडेंट असतील तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ दॅट अननोन. एखादा अननोन तिथं दिलेला असेल त्याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे जेव्हा त्या दोन लाईन्स कोइन्सिडेंट असतील बरोबर. किंवा त्या दोन लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्या अननोनची व्हॅल्यू फाइंड आउट करा. या टाइपचे एक्झाम्पल्स तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारले जातात. तर त्यासाठी तुम्हाला या फॉर्म्युल्याचा मॅक्झिमम यूज होणार आहे, लक्षात घ्या. तर इथं आज जे आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत, तर फाइंड मेजर ऑफ ऍक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, हा सेकंड एक्सरसाइज मधले एक्झाम्पल्स आहेत. सेकंड एक्सरसाइज मधल्या तर त्यात जवळपास मला वाटतं 4 एक्झाम्पल्स आहेत. तिथून पुढची जी जवळपास 8 एक्झाम्पल्स ही तुमच्यासाठी एक्स्ट्राचे एक्झाम्पल्स आहेत. तर इथं मी काय ते सगळेच एक्झाम्पल सोडून देणार नाहीये, लक्षात घ्या. यामध्ये एकदा तुम्हाला तो फॉर्मॅट लक्षात आला की अँगल कसं फाइंड आउट करायचं, तर त्या पद्धतीने तुम्ही अँगल बिटवीन दॅट टू लाईन्स फाइंड आउट करू शकताय बरोबर ना. त्यामुळं मी इथं काय करतो बघा, फर्स्ट एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून देतोय. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल तसंच आहे बघा ना, फक्त व्हॅल्यू चेंज आहे, कोइफिशियंट फक्त डिफरंट आहे, म्हणजे x स्क्वेअर xy आणि y स्क्वेअरचा बरोबर. म्हणजे सेकंड तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. थर्ड एक्झाम्पल आहे ते पण सिमिलर टू फर्स्ट सेकंड आहे, म्हणजे तेही एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकताय.
त्याच्यानंतर फोर्थ एक्झाम्पल जरासं वेगळं वाटतं, तर फोर्थ एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून देतोय, बरोबर. नंतर फिफ्थ एक्झाम्पल सेम ऍज अबोव, म्हणजे वरती जसे एक्झाम्पल्स आहेत त्याच पद्धतीने आहे, तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. सिक्स्थ एक्झाम्पल पण तुम्हाला होमवर्क असणार आहे, सेव्हन्थ एक्झाम्पल पण तुम्हाला होमवर्क असणार आहे, लक्षात घ्या. एथ एक्झाम्पल पण होमवर्क असेल. नाईन्थ एक्झाम्पल फक्त तुम्हाला काय करायचं आहे, एक्स नी आतमध्ये मल्टिप्लाय करा आणि ती टर्म तुम्हाला राईट साईडला ट्रान्सफर करायची, म्हणजे ते ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 या फॉर्म मध्ये ते कन्वर्ट होईल, बरोबर ना. नंतर 10th एक्झाम्पल तेही तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. 11th एक्झाम्पल जे आहे ते सुद्धा, म्हणजे इथे जवळपास बऱ्यापैकी एक्झाम्पल्स ही स्टँडर्ड फॉर्म मधले एक्झाम्पल्स आहेत, बरोबर. आणि जे 12th एक्झाम्पल आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 2xy कोसेक अल्फा, ते एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून देतो. कारण का थोडस वेगळा एक्झाम्पल, म्हणजे कोसेक अल्फा आहे त्यामुळे ते एक्झाम्पल मी सोडून देतो. बघा, म्हणजे एकूण ही जी 12 एक्झाम्पल्स आहेत या 12 एक्झाम्पल्स मधलं फर्स्ट, फोर्थ आणि 12th एक्झाम्पल मी इथं तुम्हाला सोडून देणार आहे. रिमेनिंग ऑल एक्झाम्पल्स जे आहेत, आता रिमेनिंग जर समजा 12 मधून 3 गेले तर राहिलेले जे 9 एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत होमवर्कला. जरी त्यामध्ये काही जर तुम्हाला डाऊट्स आले असतील तर तुम्ही कमेंट्स करू शकताय, चालतं. तर मग आपण वन बाय वन यातले जे क्वेश्चन्स आहेत, पहिला क्वेश्चन, त्याच्यानंतर फोर्थ क्वेश्चन आणि त्याच्यानंतर 12th क्वेश्चन मी सोडवून देतोय. पण एक सांगतो तुम्हाला, खूप सोपे एक्झाम्पल्स आहेत. दिलेलं जे काही तुम्हाला एक्झाम्पल म्हणजे जे काही इक्वेशन असेल ते इक्वेशन या जनरल फॉर्म बरोबर तुम्हाला इक्वेट करायचं आहे. एकदा ते जनरल फॉर्म बरोबर इक्वेट झालं की तुम्हाला त्याच्यावरून ए, एच आणि बी च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. ए, एच आणि बी च्या व्हॅल्यूज मिळाल्या की डायरेक्ट तुम्हाला काय करायचं, हा फॉर्म्युला युज करायचा आहे, टॅन थिटा इज इक्वल्स टू 2 रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. आणि या फॉर्म्युल्यामध्ये ए, बी आणि एच च्या व्हॅल्यूज पुट करायच्या आणि तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळेल. जर तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये असेल तर त्या अँगल तुम्ही फाइंड आउट करा, आणि जर स्टँडर्ड फॉर्म मध्ये नसेल तर तुम्ही ती व्हॅल्यू आहे तशी ठेवली तरी चालेल. लक्षात येतं. तर मग जाऊया वन बाय वन एक्झाम्पल्स कडे. सर्वांना फॉर्म्युला लक्षात आलेला आहे, या 2 कंडिशन्स लक्षात आलेल्या आहेत, याचा युजही तुम्हाला पुढे करावा लागणार आहे. तर बघा, मग जाऊया पहिले एक्झाम्पल. पहिले एक्झाम्पल काय आहे, गिवन म्हणतो मी. फर्स्ट एक्झाम्पल मी तर सोडून देणार आहे. गिवन इक्वेशन काय बघा, 3x स्क्वेअर मायनस 4 रूट 3xy आणि प्लस 3y स्क्वेअर इज इक्वल्स टू काय बघा, 0 आहे, बरोबर ना. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. हे तुम्हाला दिलेलं इक्वेशन, बरोबर. आता आपल्याला माहिती आहे, वी नो जनरल इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, त्याचा जनरल फॉर्म काय बघा, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 2. लक्षात आलं का बघा. सर्व एक्झाम्पल सोडवायला तुम्हाला अशीच पद्धत यूज करायची आहे. राईट फर्स्ट द गिवन इक्वेशन, देन राईट द जनरल फॉर्म, त्याला 1 म्हणा, याला 2 म्हणा, आणि हे 1 आणि 2 इक्वेट करून तुम्हाला ए, एच आणि बी च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 बघा, 1 आणि 2 वरून आपण काय मिळतं बघा आपल्याला, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल्स टू काय असणार आहे, 3. कारण एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट ए आहे, दिलेल्या इक्वेशन मध्ये एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 3 आहे, बरोबर ना. नेक्स्ट त्याच्या पुढे काय बघा, 2h इज इक्वल्स टू मायनस 4 रूट 3, बरोबर ना. एक्स वाय चा कोइफिशियंट 2h, इकडे दिलेल्या इक्वेशन मध्ये एक्स वाय चा कोइफिशियंट काय आहे, मायनस 4 रूट 3. लक्षात घ्या, इथं मायनस 4 रूट 3 जे साइन आहे त्या व्हेरिएबल्सचं कोइफिशियंट विथ साइन तुम्ही या ठिकाणी लिहिणार आहे. लक्षात घ्या, इथे एक्स वाय चा कोइफिशियंट 2h आहे, इथे एक्स वाय चा कोइफिशियंट मायनस 4 रूट 3 आहे. आणि त्याच्यावरून मग मला सांगा, दोन्ही बाजूला मी काय करतो, किंवा हा 2 त्या राईट साइडला ट्रान्सफर करतो, मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजन झालं, मग 2 2 जा म्हणजे h इज इक्वल्स टू मायनस 2 रूट 3 येणार आहे h ची व्हॅल्यू. आणि त्याच्यानंतर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b इज इक्वल्स टू 3 अगेन. वाय स्क्वेअर लक्षात घ्यायचं, एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरचे कोइफिशियंट सेम आहे. मग सेम कोइफिशियंट आहेत म्हणून आपण त्या लाईन्स पॅरलल किंवा परपेंडिक्युलर असं अजिबात कन्फ्युज व्हायचं नाहीये. जर ते कोइफिशियंट सेम असतील तर त्याला काही कंडिशन नाहीये, तुम्हाला अँगल आपल्या रेग्युलर मेथडनेच फाइंड आउट करायचा आहे. हा, जर समजा ते एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरचे कोइफिशियंट सेम विथ अपोजिट साइन जर असते, म्हणजे हा प्लस आणि तो मायनस,
तर मात्र आपण सांगू शकलो असतो की त्या दोन लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. कारण ए आणि बी यांची सम काय येणार, तिथं 0 येणार. तसं इथं काय नाहीये. त्यामुळं आपण फॉर्म्युला यूज करूनच त्यांच्यातील अँगल फाइंड आउट करणार आहोत. तिथं आपल्याला ए, एच आणि बी चे व्हॅल्यूज मिळालेले आहेत. मग मी लिहितो इथं वी नो अँगल बिटवीन टू लाईन्स. काय फॉर्म्युला बघा, टॅन थिटा इज इक्वल्स टू मॉड्युलस मध्ये 2 रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय किती आहे बघा, ए प्लस बी. आता या ठिकाणी फक्त आपल्याला ए, बी आणि एच च्या व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. दॅरफॉर मग मला सांगा, आता काम खूप सोपं आहे. आता फक्त व्हॅल्यूज इथं ठेवायचे आहेत. बघा 2 रूट एच किती आहे बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एच, दॅट इज मायनस 2 रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ए बी किती आहे बघा, ए 3 आहे, बी पण 3 आहे आणि डिवायडेड बाय 3 प्लस 3. लक्षात आलं का बघा. आता मी इथं काय केलं, डायरेक्टच फॉर्म्युला त्यामध्ये मी व्हॅल्यूज इथं पुट केलेले आहेत. तुम्ही अगोदर सुरुवातीला एच स्क्वेअर मायनस ए बी फाइंड आउट करायचं आणि मग ती व्हॅल्यू इथं ठेवला तरी चालतं, काही अडचण नाहीये. कॅल्क्युलेशन तर आपल्यालाच करायचे, लक्षात घ्या. मग आता इथं किती येणार आहे बघा, हे जर सिम्प्लिफाय केलं तर किती येतं, मॉड्युलस मध्ये बघा 2 रूट इथं मायनस 2 रूट 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आपल्याला माहित आहे निगेटिव्हचा स्क्वेअर केला तर तो पॉझिटिव्ह येणार आहे. मायनस 2 चा स्क्वेअर 4 आला, रूट 3 चा स्क्वेअर 3 आला, 4 इंटू 3 12, बरोबर ना. नंतर पुढं मायनस 3 3 चा किती येतं बघा 9 आणि डिवायडेड बाय 3 प्लस 3 6, बरोबर. आता त्याच्या पुढं मला सांगा इथं किती येणार आहे, हा 2 स्क्वेअर रूट मध्ये 12 मायनस 9. आता बघा ना 12 मधून जर 9 मायनस केलं तर ते किती येणार आहे 3 आणि डिवायडेड बाय हा जो 6 आहे तो मी 2 इंटू 3 लिहितोय, 2 2 गेट कॅन्सल. म्हणजे काय राहिलं बघा, तिथं रूट 3 डिवाइड बाय 3 राहिलेलं आहे. आणि आपल्याला माहित आहे आपण कुठलाही एखादा नॉन झिरो कॉन्स्टंट, नॉन निगेटिव्ह कॉन्स्टंट आपण जर समजा 3 असेल तर तो मी रूट 3 लिहू शकतोय, बरोबर. समजा ए असेल तर तो मी रूट ए इंटू रूट ए या फॉर्म मध्ये लिहू शकतोय, बरोबर. मग इथं तेच करूया. बघा न्यूमरेटर काय आहे, दॅट इज रूट 3 आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 3 आहे. म्हणजे तो मी कसं लिहू शकतो मग, रूट 3 इंटू रूट 3 आणि या ठिकाणी रूट 3 गेट कॅन्सल. सो व्हॉट वी गेट हिअर, यस टॅन थिटा इज इक्वल्स टू व्हॉट 1 डिवायडेड बाय रूट 3. आता टॅन थिटा बरोबर 1 बाय रूट 3 आहे. सो व्हॉट दिस इम्प्लाइज, थिटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स 1 बाय रूट 3. आणि बघा ना टॅनच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू 1 बाय रूट 3 येते, माहित आहे त्या सर्वांना. टॅन 30 ची व्हॅल्यू 1 बाय रूट 3 येते, बरोबर ना. त्यामुळे बघा मग इथं हा अँगल किती आला, दॅट इज 30 डिग्री. म्हणजेच मी हे कसं लिहू शकतो, पाय बाय 6 रेडियन. देअरफॉर अँगल बिटवीन दॅट 2 लाईन्स, त्या दोन लाईन मधला अँगल किती येतो बघा, पाय बाय 6 रेडियन. आणि हे झालं आपलं पहिल्या एक्झाम्पलचं आन्सर. सर्वांना लक्षात आलं का बघा. दिलेलं क्वेश्चन तुमच्या समोर आहे. याच्यात आपण काय केलं, फर्स्ट वी राईट द गिवन इक्वेशन, इक्वेशन 1, देन राईट द जनरल इक्वेशन, इक्वेशन नंबर 2. On equating these two equations, we get the values of A, H and B. And we know the formula for finding angle between two lines. What is that formula? Tan theta is equals to 2 root H square minus AB upon A plus B. And simply put the values of A, H and B there. And simplifying, we get angle between that two lines. And त्या दोन लाईन मधला अँगल किती आहे बघा, पाय बाय 6 रेडियन. सर्वांना लक्षात आलं का बघा, पाय बाय 6 रेडियन म्हणजे 30 डिग्री. तर याच पद्धतीनं तुम्हाला जी काय 9 एक्झाम्पल्स आहेत, कारण 12 मधले 3 मी इथं सोडून देणार आहे, रिमेनिंग 9 एक्झाम्पल्स आर फॉर होमवर्क. लक्षात घ्या. तर हे पहिले एक्झाम्पल सर्वांना लक्षात आलं. आता असंच मग आपण पुढचं नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे त्या एक्झाम्पल कडे जाऊया. तर सेकंड थर्ड एक्झाम्पल्स, ही जी 2 एक्झाम्पल्स आहेत ही आता होमवर्कला, नंतर मी आता फोर्थ एक्झाम्पल या ठिकाणी सोडून देतोय. जाऊया सेकंड एक्झाम्पल, म्हणजे तिथलं फोर्थ एक्झाम्पल, ए स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 8ab xy प्लस बी स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. तर बघा मग यातलं फोर्थ एक्झाम्पल जे आहे काय दिलंय बघा, गिवन म्हणतो मी या ठिकाणी. व्हॉट द गिवन,
इक्वेशन जे आहे ते काय बघा, ए स्क्वेअर मायनस 3b² इंटू एक्स स्क्वेअर प्लस 8abxy आणि प्लस पुढे काय असणार आहे बघा, b² मायनस 3a² इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. प्रोसिजर तीच, दिलेलं इक्वेशन त्याच्यानंतर जनरल इक्वेशन. What is the general equation or general form of pair of lines passing through origin? काय बघा ते इक्वेशन, दॅट इज ax² प्लस 2hxy प्लस by². पण इथं काय बघा, जरा व्यवस्थित बघा इक्वेशन दिलेलं, त्याच्यामध्ये स्मॉल a आणि स्मॉल b आहे, बरोबर ना. त्यामुळे इथं जर आपण स्मॉल a स्मॉल b च्या फॉर्म मध्ये इक्वेशन लिहिलं तर विनाकारण तुमचंच कन्फ्युजन होणार आहे. मग त्यापेक्षा आपण थोडंसं वेगळे नोटेशन्स यूज करूया. मी काय करतो बघा, या ठिकाणी ए, एच आणि बी हे कॅपिटल लेटर्स मी या ठिकाणी यूज करतोय. म्हणजे कसं बघा, ax² प्लस 2hxy आणि प्लस किती by² इज इक्वल्स टू 0. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 2. फॉर्म्युला सगळा तोच, त्याच्यात काही बदल होणार नाहीये. फक्त आता बघा, तुम्ही इथं ए आणि बी दिलेल्या इक्वेशन मध्ये प्रेझेंट आहे, त्यामुळे मी ax² प्लस 2hxy प्लस by² न लिहिता इथं कॅपिटल लेटर्स यूज केलेले आहे, बरोबर. कंडिशन तशीच, अँगल्सचा फॉर्म्युला सुद्धा तोच येणार, फक्त बदलेल काय इथं 2 रूट कॅपिटल h² मायनस ab अपॉन कॅपिटल a प्लस b असा फॉर्म्युला त्या ठिकाणी येणार आहे, एवढंच बदल, बरोबर. तर बघा मग, ऑन इक्वेटिंग दिस टू, ऑन इक्वेटिंग 1 and 2, 1 आणि 2 आपण या ठिकाणी जर इक्वेट केलं तर मला सांगा a बरोबर किती येणार आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a, दॅट इज a² मायनस 3b². ही आली a ची व्हॅल्यू, बरोबर ना. त्याच्यानंतर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 2h, कोएफिशियंट ऑफ xy, दॅट इज 8ab, बरोबर ना. xy चा कोएफिशियंट 2h, इथे xy चा कोएफिशियंट 8ab आहे. 2 न मी डिवाइड करतोय, so from this I get the value h is equals to 2 4 4ab झालं ते, बरोबर. आणि त्याच्यानंतर what is the value of b, b ची व्हॅल्यू किती येते बघा, that is b² मायनस 3a². या सगळ्या व्हॅल्यूज या ठिकाणी मी पुट केलेले आहे. आता पुढे काय करायचं बघा आपल्याला, what is the next step. मी तर फॉर्म्युला न लिहिता अगोदर काय करतोय, h² मायनस ab ची व्हॅल्यू काढतोय. म्हणजे काय होईल, स्क्वेअर रूट मध्ये आपल्याला ती डायरेक्ट व्हॅल्यू ठेवता येईल ना, जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येईल आणि आपल्याला समजायला पण ते सोपं जाईल, बरोबर. तर मग फर्स्ट फाइंड आउट करूया. आता लेट म्हणतो मी, लेट h² मायनस ab, याची व्हॅल्यू आपण आता या ठिकाणी फाइंड आउट करूया. h काय बघा, h ची व्हॅल्यू आहे 4ab ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस a किती आहे बघा, व्हॉट द व्हॅल्यू ऑफ a² मायनस 3b² आणि b किती आहे बघा, दॅट इज b² मायनस 3a², बरोबर. काय म्हणजे काय झालं बघा, इथं h² चा स्क्वेअर, h ची व्हॅल्यू आहे 4ab, त्याचा म्हणजे स्क्वेअर केला, मायनस a आणि b व्हॅल्यूज त्या ठिकाणी पुट केलेले आहे. आता मग इथं सोपं आहे बघा, जेव्हा तुम्ही 4ab चा स्क्वेअर करताय तेव्हा काय होतं, प्रत्येकाचा स्क्वेअर करा, कारण आपल्याला लॉज ऑफ इंडायसेस माहित आहे. a इंटू बी इंटू सी ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर आपण काय करतोय, a चा स्क्वेअर, b चा स्क्वेअर आणि c चा स्क्वेअर पण करतोय. सेम प्रोसिजर इथं पण. सांगा मला मग 4ab चा स्क्वेअर किती येणार आहे, 4 चा 16, a² आणि b². आता मायनस इथे मी काय करतोय बघा, या दोन ब्रॅकेट्सचं अगोदर मल्टिप्लिकेशन करतोय, या दोन ब्रॅकेट्सचं मल्टिप्लिकेशन आणि मग त्याच्यानंतर आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं. तर मल्टिप्लाय करूया बघा, a² नी प्रत्येकाला मल्टिप्लाय करा, किती येतं a² b², नंतर मायनस 3a² इंटू a² दॅट इज a⁴, नंतर मायनस 3b² मल्टिप्लाय करा, दॅट इज मायनस b² इंटू b² b⁴, आणि मायनस मायनस प्लस 3 3 9 इंटू काय a² b². लक्षात आलं का बघा, या दोन ब्रॅकेट्सचं मल्टिप्लिकेशन काय आलं, a² आणि b² ला मल्टिप्लाय केलं, a² b² a² 3a² ला मायनस 3a⁴, मायनस 3b² आणि b² ला मायनस 3b⁴, मायनस मायनस प्लस 3 3 9 a² b², बरोबर. आता पुढे काय करूया, या मायनसनी पण आतमध्ये मल्टिप्लाय करूया, पण त्याच्या अगोदर
ए स्क्वेअर बी स्क्वेअर ए स्क्वेअर बी स्क्वेअर 9 प्लस 1 दॅट इज 10 ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि मायनसने आपण आतमध्ये मल्टिप्लाय करूया. बघा 16 ए स्क्वेअर बी स्क्वेअर ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 9 ए स्क्वेअर बी स्क्वेअर दॅट इज 10 ए स्क्वेअर बी स्क्वेअर पण मायनस आहे त्यामुळे मायनस 10 ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस मायनस प्लस 3 ए रेस टू 4 मायनस मायनस प्लस 3 बी रेस टू 4. लक्षात आलं का? बघा ए स्क्वेअर बी स्क्वेअर 9 ए स्क्वेअर बी स्क्वेअर 10 ए स्क्वेअर बी स्क्वेअर झाला. मायनसने प्रत्येकाला मल्टिप्लाय केलं. मायनसने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला माहिती आहे प्लस बिकम्स मायनस आणि मायनस बिकम्स प्लस. बरोबर ना? आता इथं मग मायनसने मल्टिप्लाय केलं. बघा 16 ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस 10 ए स्क्वेअर बी स्क्वेअर किती येतो सांगा? हे 16 मायनस 10 दॅट इज 6 ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि प्लस इथे किती आहे बघा 3 ए रेस टू 4 प्लस 3 बी रेस टू 4 म्हणजे 3 ए रेस टू 4 प्लस 3 बी रेस टू 4. आता खूप सोपं आहे. बघा ना 6 3 3 आपण प्रत्येक टर्म मधून 3 हा कॉमन फॅक्टर घेऊ शकतोय आणि बघा इथं काय करूया हा जो ए रेस टू 4 आहे तो मी ए स्क्वेअरचा स्क्वेअर लिहू शकतोय. बी रेस टू 4 बी स्क्वेअरचा स्क्वेअर लिहू शकतोय. तर मग तेच करूया या ठिकाणी. बघा 3 टेकिंग कॉमन मी लिहितो आता ए स्क्वेअरचा स्क्वेअर प्लस 3 कॉमन घेतल्यामुळे इथं काय आलं 2 इंटू ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि प्लस बी रेस टू 4 म्हणजेच काय बी स्क्वेअरचा स्क्वेअर. 3 कॉमन घेतलेल्या बाळांनो त्यामुळं कॅल्क्युलेशन्स बघा इथं मी ए स्क्वेअरचा स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये ए रेस टू 4 लिहिलेला आहे आणि बी रेस टू 4 मी बी स्क्वेअरचा स्क्वेअर या फॉर्म मध्ये लिहिलेला आहे. बरोबर. आणि मग जरा व्यवस्थित बघितलं तर आपल्या लक्षात येईल. बघा या ए स्क्वेअरला तोपर्यंत मी एक्स मानलं म्हणजे एक्स स्क्वेअर एक्स आणि बी स्क्वेअरला वाय मानलं तर बघा एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर कशाचं एक्सपान्शन आहे हो? दॅट इज द एक्सपान्शन ऑफ एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर. व्हॉट इज एक्स? एक्स इज ए स्क्वेअर. व्हॉट इज वाय? दॅट इज अ बी स्क्वेअर. बरोबर. मग हा जो ब्रॅकेट आहे ते जर आपण व्यवस्थित बघितलं तर हे कशाचं एक्सपान्शन येतं? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर अँड दॅट इज द व्हॅल्यू ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी. एच स्क्वेअर मायनस ए बी ची ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. बरोबर ना? आता मग पुढचं जे कॅल्क्युलेशन आहे ते आपण करू शकतोय. बघा इथं एच स्क्वेअर मायनस ए बी आला हा एच स्क्वेअर मायनस ए बी. बरोबर ना? आता पुढं मग राहिलं काय बघा ए प्लस बी आपल्याला करायचं. ए प्लस बी सोपं आहे. बघा ए प्लस बी ए काय आहे ए स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर आणि बी काय बघा बी स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर. बरोबर ना? ए प्लस बी केलं. आता सांगा मला ए स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर किती येतं? दॅट इज मायनस 2a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ते पण किती येतं? मायनस 2b स्क्वेअर. आणि याच्यातून जर समजा आपण मायनस 2 जर कॉमन घेतलं तर आत काय राहतं बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर झालं. या सगळ्या व्हॅल्यूज आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेल्या आहेत. एच स्क्वेअर मायनस ए बी पण आणि ए प्लस बी पण. आता याच्या पुढं आपल्याला एच स्क्वेअर मायनस ए बी मिळालं ए प्लस बी मिळालं. एक 2 स्टेप फक्त राहिलेल्या आहेत. टॅनचा फॉर्म्युला लिहायचा आणि त्याच्यामध्ये या व्हॅल्यूज पुट करायच्या. तर बघा मग वी नो आपल्याला माहित आहे काय माहित आहे बघा टॅन थीटा अँगल बिटवीन दॅट 2 लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन काय बघा 2 रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय किती हो ए प्लस बी. आलं का लक्षात? बघा 2 रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी आणि या ठिकाणी आपण त्या व्हॅल्यूज पुट करूया. बघा काय येते तर 2 रूट एच स्क्वेअर मायनस ए बी याची व्हॅल्यू किती आलेली आहे बघा 3 ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय ए प्लस बी ची व्हॅल्यू किती आलेली आहे बघा मायनस 2 इंटू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. लक्षात आलं का बघा सर्वांना? आता इथं मग काय काय होणार आहे बघा दिस 2 कॅन्सल विथ दिस 2 2 कॅन्सल झाला. आता आपल्याला माहित आहे रूट मध्ये 3 ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. बरोबर ना? मग आपल्याला माहिती आहे स्क्वेअरचं स्क्वेअर रूट जर घेतलं तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल.
आणि हा जो 3 आहे तो मी √3 असं लिहितोय. म्हणजे बघा tan थिटा बरोबर किती येतं? यस, स्क्वेअर रूट मध्ये 3 इंटू स्क्वेअरचं स्क्वेअर रूट घेतलं, स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, रिमेन्स a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. डिनॉमिनेटर पण काय आहे? a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस आहे, पण हे मॉड्युलस असल्यामुळे काय होणार आहे? ते मायनसचं प्लसच होईल. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर गेट कॅन्सल. नाउ व्हॉट रिमेन्स? यस, tan थीटा इज इक्वल्स टू √3. बघा मगाच्या एक्झाम्पल मध्ये 1/√3 आलं होतं. 1/√3 असताना आपण 30 म्हटलं, बरोबर ना? 5/6. आता इथं √3 आहे, म्हणजे हे किती असणार आहे? दिस इज द 60 डिग्री. तर मग tan थीटा इज इक्वल्स टू √3. सो व्हाट दिस इम्प्लाइज? थीटा इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ √3. So what is the value of tan inverse √3? That is 60 degree. म्हणजेच किती? π/3 radian. So angle between that two lines किती आलं बघा? π/3 radian. लक्षात घ्या, हा काय आहे? त्या दोन लाईन्स मधला अँगल बिटवीन दॅट टू लाईन्स इथं आपल्याला मिळालेलं आहे. तर सर्वांना हे एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात आले का? बघा एक्झाम्पल थोडंसं वेगळ्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे. इथं तुम्हाला स्मॉल ए स्मॉल बी च्या फॉर्म मध्ये इक्वेशन दिलेलं आहे आणि आपण तिथं काय केलेलं आहे बघा? कॅपिटल ए, कॅपिटल एच आणि कॅपिटल बी चा यूज करून जनरल फॉर्मचं इक्वेशन लिहिलेलं आहे. नंतर आपण h² मायनस ab ची व्हॅल्यू काढलेली आहे, ती व्हॅल्यू सिम्प्लिफाय केली. नंतर आपण डायरेक्ट फॉर्म्युला tan थीटा बरोबर 2√h² मायनस ab अपॉन a प्लस b. सिम्पली पुट द व्हॅल्यूज ऑफ h² मायनस ab अँड a प्लस b सिम्प्लिफाय केलं आणि त्याच्यावरून आपल्याला अँगल बिटवीन दॅट टू लाईन्स किती मिळालेला? दॅट इज अ 60 डिग्री मीन्स π/3 रॅडियन. सर्वांना लक्षात आलं? आता असंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल, मी तुम्हाला म्हटलं होतं एकूण 12 एक्झाम्पल्स आहेत, त्यातले एक आणि हे दुसरं, ही दोन एक्झाम्पल्स मी सोडून दिलेले आहेत. ही होमवर्कला आहे. त्याबरोबर तुम्हाला इथून ही सगळी एक्झाम्पल्स कशी आहेत? होमवर्कला आहेत. लक्षात घ्या, ही सगळी एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला दिलेले आहेत. आता मी यातलं 12th एक्झाम्पल सोडून देतोय. तर जाऊया मग 12th एक्झाम्पल कडे. काय दिलेलं बघा? गिवन इक्वेशन जे आहे ते काय बघा? x² प्लस y² इज इक्वल्स टू किती आहे बघा? 2xy इंटू कोसेक अल्फा, वेअर अल्फा इज अ कॉन्स्टंट. लक्षात घ्या. तर मग इथं आपण काय करूया? हा 2xy कोसेक अल्फा लेफ्टला घेतला तर हे इक्वेशन कसं झालं बघा? x² मायनस 2xy, किंवा असं लिहितो मी x² मायनस 2 कोसेक अल्फा इंटू xy आणि प्लस y² इज इक्वल्स टू 0. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. समजतं का बघा? त्या पुढं वी नो, आपल्याला माहित आहे द जनरल फॉर्म. काय बघा जनरल फॉर्म याचा? यस, ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल्स टू 0. याला मी म्हणतो नंबर 2. बरोबर ना? आता 1 आणि 2 आपण काय करूया? इक्वेट करूया. फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 बघा 1 आणि 2 जर आपण इक्वेट केले काय मिळणार आहे बघा? यस, a इज इक्वल्स टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a? दॅट इज अ 1. a ची व्हॅल्यू 1 आहे. त्याच्यानंतर 2h ची व्हॅल्यू काय बघा? मायनस 2 कोसेक अल्फा. या ठिकाणी 2 ला 2 कॅन्सल झालं, म्हणजे मला सांगा h बरोबर किती येतं? मायनस कोसेक अल्फा h ची व्हॅल्यू. आणि त्याच्यानंतर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b? b ची व्हॅल्यू किती आहे बघा? b ची पण व्हॅल्यू 1 आहे. म्हणजे या दोन इक्वेशनचं जर आपण इक्वेटिंग केलं तर आपल्याला a ची व्हॅल्यू 1 मिळाली, h ची व्हॅल्यू मायनस कोसेक अल्फा आणि b ची व्हॅल्यू पण किती मिळालेली आहे? 1च मिळालेली आहे. बरोबर? आणि आता मग इथं पण काय करतो बघा मी? h² मायनस ab ची व्हॅल्यू मी काढून घेतो अगोदर. लेट h² मायनस ab. आता h काय बघा? मायनस कोसेक अल्फा ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस a1 b पण 1, निगेटिव्हचा स्क्वेअर केला झाला तो पॉझिटिव्ह, म्हणजेच किती येतं हे? कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 1. आणि तुम्हाला सर्वांना फंडामेंटल आयडेंटिटीज इन ट्रिग्नोमेट्री माहित आहे. फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी काय बघा? दॅट इज साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1.
What is the second fundamental identity? 1 plus tan square theta is equals to sec square theta. And what is the third fundamental identity? 1 plus cot square theta is equals to cosec square theta. बघा मग थर्ड फंडामेंटल आयडेंटिटीचा यूज आपल्याला इथं करायचा आहे. 1 प्लस कॉट स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येतं? कोसेक स्क्वेअर. बरोबर ना. मग कोसेक स्क्वेअर -1 जर केला तर दॅट इज अ कॉट स्क्वेअर अल्फा. म्हणजे बघा कोसेक स्क्वेअर अल्फा -1 म्हणजे एच स्क्वेअर मायनस ए बी याची व्हॅल्यू बघा कॉट स्क्वेअर -1 किती येणार आहे? दॅट कोसेक स्क्वेअर -1 किती येणार आहे बघा? दॅट इज अ कॉट स्क्वेअर अल्फा. आणि पुढं a प्लस बी. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a प्लस बी? 1 प्लस 1 अँड दॅट इज अ 2. झालं. एच स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू कॉट स्क्वेअर अल्फा मिळालेली आहे, ए प्लस बी ची व्हॅल्यू 2 मिळालेली आहे. मग राहिलं काय? डायरेक्ट आपल्याला आता फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर बघा मग वी नो आपल्याला माहित आहे टॅन थीटा इज इक्वल्स टू यस 2 रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय ए प्लस बी. बरोबर ना. ठेवूया व्हॅल्यूज. काय येतं बघा इथं? यस 2 रूट एच स्क्वेअर मायनस ए बी काय आहे? कॉट स्क्वेअर अल्फा आणि डिवायडेड बाय ए प्लस बी 2 आहे. 2 ला 2 कॅन्सल करा आणि स्क्वेअरचं स्क्वेअर रूट घेतलं तर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. सो व्हॉट रिमेन्स? टॅन थीटा इज इक्वल्स टू यस कॉट अल्फा. बरोबर ना. टॅन थीटा बरोबर काय मिळालं? कॉट अल्फा मिळालेला आहे. वेअर अल्फा इज अ कॉन्स्टंट. देअरफॉर थीटा इज इक्वल्स टू काय येतं बघा? दॅट इज अ टॅन इनव्हर्स ऑफ कॉट अल्फा. थीटा बरोबर किती आलं? टॅन इनव्हर्स कॉट अल्फा. आता आपल्याला माहित आहे टॅन आणि कॉट. जर मला टॅनचं कन्व्हर्जन कॉट मध्ये करायचं असेल तर मला काय केलं पाहिजे? π/2 मायनस दॅट अँगल. किंवा कॉटचं टॅन मध्ये करायचं असेल तर π/2 मायनस दॅट अँगल आपल्याला घ्यावं लागणार आहे. बरोबर ना. आणि आपल्याला टॅन इनव्हर्स ऑफ टॅन म्हणजे टॅन इनव्हर्स टॅनची व्हॅल्यू काय येते? तोच अँगल येतो. बरोबर. आता इथं कॉट अल्फा कॉन्स्टंट असल्यामुळे आपण तसंच ठेवलं तरी पण चालतं, काही अडचण नाहीये. पण जर ते सिम्प्लिफाय करायचं म्हटलं तर काय येतं बघा? थीटा इज इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ हा जो कॉट अल्फा आहे तो मी कसं लिहू शकतोय? टॅन ऑफ यस π/2 मायनस अल्फा. कारण आपल्याला माहित आहे टॅन π/2 मायनस अल्फा कॉट होतोय. कॉट π/2 मायनस अल्फा टॅन होईल. साइन π/2 मायनस अल्फा कॉस होणार आहे. कॉसचा साइन नंतर सेकचा कोसेक, कोसेकचा सेक होणार आहे. बरोबर ना. आणि π/2 मायनस अल्फा हा क्वाड्रंट पहिलाच असल्यामुळं तिथं सगळेच पॉझिटिव्ह आहे. बरोबर ना. तर बघा मग थीटा बरोबर टॅन इनव्हर्स टॅन π/2 मायनस अल्फा आणि जेव्हा टॅन इनव्हर्स टॅन असेल आणि π/2 मायनस अल्फा हा अँगल आहे. सो वुड वी गेट हिअर π/2 मायनस अल्फा. So angle between that two lines whose combined equation is x square minus 2 cosec alpha xy plus y square is equals to 0 is π/2 minus alpha. तर बघा एक्झाम्पल थोडंसं वेगळं वाटलं पण काहीच म्हणजे वेगळं नाहीये. आपण इथं फर्स्ट एक्झाम्पल त्याच्यानंतर फोर्थ एक्झाम्पल त्याच्यानंतर 12th एक्झाम्पल सोडवून दिलेलं आहे. बरोबर ना. तर मग राहिलेली जी 9 एक्झाम्पल्स आहेत ती तुम्हाला सॉल्व्ह करायचे. बरोबर. पुढच्या लेक्चरला पण आपण याच्यावरचेच काही एक्झाम्पल्स थोडेसे वेगळे. तुम्हाला अँगल दिला असेल तर एखादा अननोन त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बरोबर ना. किंवा एखादी लाईन्स त्या 2 लाईन्स बरोबर इतका अँगल करत असतील तर तुम्हाला त्यांचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. तिथून जर ट्रायंगल तयार होत असेल तर तो ट्रायंगल कोणत्या प्रकारचा आहे हेही तुम्हाला सांगायचं आहे. या टाईपचे एक्झाम्पल्स आपण पुढच्या लेक्चरला बघूया. तर अँगल बिटवीन 2 लाईन्सची ही एक्झाम्पल सर्वांना लक्षात आलेत ना? बघा व्यवस्थित. राहिलेली 9 एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आणि मग पुढच्या लेक्चरला आपण त्याच्या पुढचे एक्झाम्पल्स बघूया.